सुया घे पोट घे दामून घे केसाव पुग वाडगे माय सकुबाई वर गंगूबाई वर ठकुबाई वर सोन्याच्या आईवर रामेच्या आईवर यमनेच्या आईवर दमनेच्या आईवर सोन्याच्या आईवर पप्याच्या आईवर वाडगे बाय अगं बाई तुला चाळण घे चहाची गाळण घे वाडगे बाय ऐ तात्या य अलेक्रो य याकरदा यसकुंड अलेक्रो नुसतं वक्क बघती ये ना इकडे ये ना लेकरो येतो ह्या बायकोला काळा गोंडा देते ये याकरदा यसकुंड नारा अगं बाई तुला बुरगुंडो येईन का बाई तुला बुरगुंडो येईन का बुरगुंडा होईल का बाई तुला बुरगुंडा होईल का बाई तुला बुरगुंडा होईल का स्वानंद कुरकुले गुण शिकून आले प्रेमाची कुंकुमी बाळी लाविली सदभक्ती भावे व्रहाती घेतली काय म्हणतात महाराज प्रेमाची कुंकुमी भाळी लावली भाळी म्हणजे कपाळ सदभक्ती भावे व्रहाती घेतली परंतु माई बाप आजकाल जर आमचं प्रेमाचं कुंकू जर पाहिलं त्या कुंकाचं वर्णन करावं असं आजकालचं आमचं कुंकू आहे नाही का कसं कुंकू आहे सांगू अक्का कुंकू कसे सांगू कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या बाथरूम भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या आमच्या घरातलं बाथरूम सौभाग्यवती हो नाही का आता मी एकटीच सौभाग्यवती नाही अख्खं घरदार आम्ही सौभाग्यवती बनवून टाकलं नाही का आमच्या घरामध्ये बाथरूमला टिकली आमच्या घरामध्ये गोदरेजच्या कपाटाला टिकली आमच्या घरामध्ये शोकेसला टिकली आमच्या घरामध्ये छोट्या आरशाला टिकली पण सांगू अक्का टिकलीचं महत्व सांगू अगा टिकली तर टिकली नाही तर 12 घर हुकली एवढी कठीण आहे ही टिकली लावायची काका लावायची टिकली नुसती वक्का वक्का बघते थोडं पाकरा थोडं बेसन आणि लेकरं भूक लागली कोट कोट बोलते काका नुसती वक्का वक्का बघतीये वाडगे बाय लक्षात घ्या माई बाप आपल्या पतीच्या नावाने सुसरावे असं कुंकू लावावं ज्या चिंचुक्यापासून विंचू उतरतो विंचू त्याचं चिंचुक्याचं कुंकू तर जाऊन बघा पंढरपूरला महाराज तेच कुंकू जर आपल्या कंपनी लावलं तर आपलं मस्तक शांत करण्याची ताकद त्या कुंकवामध्ये आहे कळलं याच्या पुढे मग सांगायचं म्हटलं महाराज
तरी आपल्या पतीच्या नावाने सुस्त्रावी असं कुंकू लावावं. जेव्हा माझ्या हनुमंतरायाच्या महाराज माझ्या जाऊ चला पुढे जायचंय आता. वाडगी माय सीतामाईच्या कंपनी कुंकू पाहिलं महाराज. तेव्हा हनुमंतरायाने विचारलं, सीतामाई कंपनी तू लाल लाल काय लावलं ग? तेव्हा सीतामाईने सांगितलं, बाळा हे कुंकू लावलं. कुंकू कशासाठी? आहे वतलेनं म्हणून कुंकू लावलं बाळा. सीतामाई आहवाचलेनं म्हणजे अरे बाळा जेवढं कंपनी कुंकू मोठं तेवढं पतीचं आयुष्य मोठं. काय बोलती सीतामाई? या छोट्याशा कुंकून जेवढं पतीचं आयुष्य वाढत असेल ना तर घे ती कुंकू इकडं. महाराज माझ्या हनुमंतरायाने महाराज सीतामाईकडून कुंकू येतं परिपूर्ण अंगाला लाल केलं. महाराज बघा तुमच्या गावच्या पिढ्यान पिढ्या संपून जातील म्हणून तुमच्या गावातला हनुमंतराय मात्र संपणार एवढं आयुष्य हनुमंतरायाला वाढलं. लक्षात ठेवा. तेव्हा माईबाप आपल्या पतीच्या नावाने सुसरावी असं कुंकू लावावं. कुंकू म्हणून अनाथ सिद्ध नवलाई झाली. स्वानंद कुरकुले घेऊन शिकून आले. प्रेमाचे कुंकू मी भाई लाविली. सतभक्ती बाबे व्राहती घेतिली. अगभय तुला बुरगुंडोई नग. बय तुला बुरगुंडोई नग. बय तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. अगं तुला बी होईना तिला बी होईना तुला बी होईना तिला बी होईना. तुला बी होईना तुला बी होईना तुला बी होईना. बी होईना तिला बी होईना तुला बी होईना तिला बी होईना. तिला बी होईना तुला बी होईना तिला बी होईना. बय तुला बुरगुंडा येईन ग. बय तुला बुरगुंडा येईन ग. तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. वाडगी माय चार युगाची काके पोतडी. दशावतार खेळे परवाडी. सम शब्द बोले सवंगडी. माझा शिकून ऐके गे आवडी. काय म्हणतात महाराज? चार युगाची काके पोतडी म्हणजे माईबाप हे गठोड. मग ती मशाल वैदिन बाई अगं तुझं हे गठोड म्हणजे सुया बिब्याचं गठोड नाही का? परंतु माईबाप हे माझं गठोड सुया बिब्याचं नाही. जे माझं गठोड सुया बिब्याचं नाही. लक्षात ठेवा महाराज. हे गठोड जे बांधलंय ना महाराज हे ज्ञानाचं गठोड बांधलंय. ज्ञानाचं. कोणत्या ज्ञानाचं? ज्ञानाचं गठोड बांधलं सांगू. निवृत्ती ज्ञान देव सोपन. गोरा सावताना मचांग जाण. हे सर्व कुरकुले घेऊन त्या चंद्रबागेत्री बैसली गे बयो. काय म्हणतात महाराज? जे माझं गठुड सुया बिब्याचं नाही. हे गठुड आहे महाराज ज्ञानाचं गठुड बांधले. सर्व संत महात्म्यांना महाराज घेऊन त्या चंद्रभागेच्या तीरावरती मी बसलेली आहे. अग भय तुला बुरगुंडो येईन ग. भय तुला बुरगुंडो येईन ग. तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. बय तुला बुरगुंड होईल ग. तुला बी होईना तिला बी होईना तुला बी होईना तिला बी होईना. तिला बी
तुम्ही म्हणशील वैदिनबाई, अगं तुझं गठुड्याचं वर्णन सांगितलं पण तुझ्या हातातल्या काठीतलं वर्णन सांगितलं नाही. तुमच्या मनामध्ये एक असेल की महाराज ही काठी म्हणजे कुत्रे मारायची, कुत्रे हाणायची काठी नाही का? परंतु मायबाप, ही माझी काठी कुत्रे मारायची नाही, कुत्रे हाणायची नाही, माझी काठी घेतली नाही, माझी ज्ञानाची हाती काठी घेतलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यापुढे तुम्ही म्हणशाल वैदिनबाई, अगं या खेळण्या गाळण्या म्हणजे तुका तो आमच्या गावामध्ये हा खेळ विक्रीला आणला का? लक्षात घ्या मायबाप, हा खेळ माझा विक्रीचा नाही, हा खेळ मी विक्रीसाठी आणला नाही, या हरिनामाचा खेळ मांडलेला आहे म्हणून तुम्ही माझ्यापाशी बसलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा खेळ विक्रीचा नाही, या हरीच्या नामाचा खेळ मांडलेला आहे. त्याच्यापुढे तुम्ही म्हणाले वैदिनबाई, अगं तू हे पातेले घेऊन फिरती म्हणजे तू काय वय आमच्याकडे भीक मागायला आली का? भाकरी मागण्यासाठी आली का? लक्षात घ्या मायबाप, तुमच्याकडे भीक मागण्यासाठी आली नाही, तुमच्याकडे भाकरी मागण्यासाठी आली नाही, ही ज्ञानाची भीक तुम्हाला आम्हाला देण्यासाठी इथपर्यंत आली आहे, लक्षात ठेवा. कळालं? म्हणून मायबाप, हे माझं पातेलं, हे माझं काठी, ही माझी खेळणी, ही महाराज शोची नाही महाराज, ही ज्ञानाची वस्तू संगती घेऊन आलेली आहे, लक्षात घ्या. कळालं? म्हणून बुरगुंडा झाला विठ्ठलाला, विठ्ठलाच्या रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभे त्याला, सर्व जगाचा उद्धार केला. काय म्हणतात महाराज? बुरगुंडा झाला विठ्ठलाला, विठ्ठलाच्या रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभे त्याला, सर्व जगाचा उद्धार केला नाही का? नाहीतर महाराज आता आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही का? काय सांगतो मी? आता आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर, म्हणून ज्ञानेश्वरला नावाची किंमत कळली नाही तर आमचा ज्ञानेश्वर पिऊन आल्याशिवाय राहिलं नाही, नाही का? का आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही का? आता आमचं नुसतंच नाव निवृत्ती, म्हणून निवृत्ती नावाची वृत्ती आमची नाही तर आमचा निवृत्ती काळ्या पिशीत आणल्याशिवाय राहत नाही, नाही का? का नुसतंच नाव निवृत्ती नाही का? महाराज माझ्या माऊलीचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. पुढचं वाढणार नाही, तुम्हाला वर जाईल. पुढचं वडलं नसतं म्हणून बंद केलं नाही का? महाराज माझी माऊली नुसतं ज्ञानाने भरलेला सागर आहे, म्हणून महाराज नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही, ज्ञानाने भरलेला सागर आहे, लक्षात ठेवा मायबाप. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलावे, मेलेले माणसाची तू उठवावे, निर्जीव भिंत माऊली चालवावी, मुक्ताबाईने माऊलीच्या पाठीवरती मांडे भजावे, काय ताकद महाराज त्या माऊलीची. एवढंच नाही महाराज, जेव्हा माझी माऊली समाधीस्थ व्हायला लागली महाराज, एका मिनिटामध्ये त्या पांडुरंगाला त्या आळंदीमध्ये हजर व्हावं लागलं, एवढी ताकद त्या माऊलीची. कळलं? एवढंच नाही महाराज, जेव्हा माऊली समाधीस्थ व्हायला लागली महाराज, दुई थड्या वाहणारी इंद्रायणी जागेवरती थप्प थांबली, एवढी ताकद त्या माऊलीची. मी माझ्या माथ्यातलं काही सांगणार नाही, लक्षात ठेवा महाराज. समाधीस्थ होते ज्ञानेश्वर माऊली, समाधीस्थ होते ज्ञानेश्वर माऊली, देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली. ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ होता, ज्ञानेश्वर माऊली, देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली. महाराज माझ्या माथ्यातलं काही सांगणार नाही, गाथ्यातले पुरावे आहे सगळे, लक्षात ठेवा. काय सांगतो मी? समाधी बांधताना हात थरा थराले, दिवाणी भक्ताचे एक रूप झाले, समाधीस्थ होते ज्ञानेश्वर मावले, देवा देवा इंद्रायणी थांबले, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला,
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला, समाधीस्थ होते ज्ञानेश्वर मावले, देवा देवा इंद्रायणी थांबले. महाराज एवढी ताकद त्या माऊलीची कळालं नाही तर आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर म्हणून. महाराज आम्हाला ज्ञानेश्वराची नावाची किंमत कधी नाही तर महाराज आमचा ज्ञानेश्वर पिऊन ज्ञानेश्वर राहिले नाही. आमचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर आहे नाही का महाराज. माझ्या माऊलीचं नुसतंच नाव ज्ञानेश्वर नाही, ज्ञानाने भरलेला सागर आहे कळालं. म्हणून बुरगुंडा झाला विठ्ठलाला, विठ्ठलाच्या रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभे त्याला, सर्व जगाचा उद्धार केला. अगं बाई तुला बुरगुंडो येईना ग बाई तुला